आता हा 33 नंबरचा पार्ट आपल्याला पार्ट डिझाईनमध्ये काढायचा आहे घटियामध्ये. तर सगळ्यात पहिला आपण इथे स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन आणि इथे पार्ट डिझाईन आपण सेट करणार. इथे नाव द्यायचं एनेबल हायब्रिड डिझाईन आणि जॉमेट्रिकल सेट इथे सध्या ऑप्शन ऑन केलेलं आहे. हे सरफेसिंगमध्ये सांगेन मी काय असतं. इथे ओके करतो. आता हे प्लेन्स आहेत. ओके, इथे प्लेन सिलेक्ट केलं की इकडे हायलाईट होऊन जाईल. आता ड्रॉइंगमध्ये जर का बघितलं तर हा सिलेंडर दिलेला आहे. ओके, त्याचा डायमीटर आहे 68चा. ओके, आतला जो सर्कल आहे त्याचा डायमीटर दिलेला आहे 50चा. त्यानंतर मग हा असा शेप दिलेला आहे. ओके, तर आपण ही एवढी प्रोफाईल ड्रॉ करून घेऊ किंवा हा ट्रायंगल पण आपण ड्रॉ करू शकतो टॉप व्ह्यूमध्ये आणि त्याला आपण 14नी एक्सट्रूड करू शकतो. त्यानंतर मग हा पुढचा पोर्शन ड्रॉ करून याला आपण 86नी एक्सट्रूड करू शकतो किंवा पॅड करू शकतो. ओके, ह्या सॉफ्टवेअरमध्ये पॅड म्हटलं जातं एक्सट्रूडसाठी. तर आधी सिम्पल मग हा 14नी आपण ट्रायंगल कडून पॅड करून घेऊ. तर मग हा टॉप प्लेनमध्ये दिलेला आहे. तिथे मी हा प्लेन सिलेक्ट केला. त्यानंतर मी ते स्केचवरती क्लिक करायचं. ओके, त्यानंतर मी इथे ट्रायंगल प्रोफाईल कमांड घेतली. याची रेडियस आहे 8. ह्या पॉइंट आणि या पॉइंटमध्ये डिस्टन्स 72 दिलेलं आहे. अपोजिट लाईन सिलेक्ट करायच्या, राईट क्लिक करून अलाउ सिमेट्री लाईन वर्टिकल ॲक्सिस. त्यानंतर मग आता हे 40चं डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, या पॉईंटपासून इथपर्यंत. ओके, इथून इथपर्यंत 71 दिलेलं आहे. तिथे मी एक ॲक्सिस टाकतो. ही ॲक्सिस या सर्कलला टँजंट, इथून इथपर्यंत 72चा डिस्टन्स आहे. ओके, हा मी ट्रायंगल बनवून घेतला. एक्झिट करायचा आणि त्यानंतर मग पॅडवरती क्लिक करायचं. आता पॅडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पॅड करायचं आहे 14नी. 14 एंटर केला. ओके, आता हा जो पोर्शन आहे हा ड्रॉ करायला घेऊ पुढचा. ते मी हा फ्रंट प्लेन सिलेक्ट केला आणि स्केचमध्ये जायचं. आता इथे एजेस दिसत नाही आहेत. इथे हा शेडिंग विथ एजेसचा ऑप्शन, हा ऑप्शन ऑन ठेवायचा. इथून एक लाईन ड्रॉ केली, इथून एक लाईन ड्रॉ केली, सर्कल ड्रॉ करायचा आहे. सर्कलचा डायमीटर 68 आणि 50. 68 एंटर, दोन्ही कॉन्सेंट्रिक आहेत. 50 एंटर. ओके, आता याची पोझिशन इम्पॉर्टंट आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, ह्या पॉईंटपासून इथपर्यंत हे डिस्टन्स दिलेलं आहे 3 mm. ओके, या लाईनपासून या लाईनपर्यंत 3चं डिस्टन्स आहे. ओके, रॅन्डम ड्रॉ करून घ्यायचं. त्यानंतर मग ही लाईन आणि हा सर्कल काय दिलेला आहे, टँजंट. ओके, कन्स्ट्रेंट ही लाईन हा सर्कल, राईट क्लिक करून टँजन्सी. ओके, त्यानंतर मग या दोन लाईन मधलं डिस्टन्स किती आहे, 9चं. ह्या लाईन आणि ह्या लाईनमध्ये 9चं डिस्टन्स दिलेलं आहे. त्यानंतर मी ते फिलेट आहे 5ची, फिलेट कमांड, ही लाईन हा सर्कल 5ची फिलेट. ओके, आता इकडचं डिलीट झालं. तिथे हा ट्रिम कमांड आहे. हा सर्कल सिलेक्ट करायचा आणि इकडनं असं यायचं. त्यानंतर मग परत ट्रिम कमांड घेतली, ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट केली. ऑटोमॅटिकली एक्स्ट्रा पोर्शन डिलीट होतो.
आता आपल्याला क्लोज करायला लागणार, तर हे आतमध्ये याच्यात मर्ज करून घेऊ. इथे ड्रॉ केलं तरी चालेल. ट्रिमने हा पोर्शन ट्रिम केला, हा पोर्शन ट्रिम केला. आता अजून आपलं सर्कल ब्लॅक झालं, ग्रीन झालं नाहीये. ओके, ची पोझिशन आपल्याला इकडनं अशी हॉरिझॉन्टल द्यायची. ओके, म्हणजे इथून हा जो सेंटर पॉईंट आहे, ओके, इथून या पॉईंट पर्यंत दिलेलं आहे 75चं. ओके, आपल्याकडे हा अजून पॉईंट नाही आहे. 75 प्लस हे दिलेलं आहे 40चं. ओके, प्लस हे 8. ओके, असं आपण टोटल डिस्टन्स टाकून देऊ. आता ही एज सर्कलची आहे, ही एज आपल्याला भेटेल. ओके, त्यानंतर मग हा पॉईंट दोघातला आपल्याला डिस्टन्स द्यायचा आहे 75 प्लस 40. 75 प्लस 40 याचं आपण फॉर्म्युला टाकू शकतो. टूल्समध्ये जायचं, स्केच ॲनालिसिस, इथे क्लोज आलेलं आहे. एक्झिट केलं आणि त्यानंतर मग पॅडवरती क्लिक करायचं, मिरर एक्सटेंड केला, इथे डिस्टन्स टाकायचं. टोटल आहे 86चा. 86 एंटर. सो आता याच्यामध्ये इथे 86च्या हाफ टाकायला लागतं. सॉलिडवर्क्समध्ये आपण टोटल टाकतो डिस्टन्स. ओके, आता आपण लाईन इथे ड्रॉ केली होती, त्यामुळे काय झालं, इथे हा एक्स्ट्रा पोर्शन असा इथे आलेला आहे. ओके, बाहेर आलेला आहे, तर आपल्याला मर्ज करायला लागणार त्याच्यात. त्यामुळे स्केच आपल्याला ही जी लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे ती पुढे घ्यायला लागेल. ट्रिम कमांड घ्यायची, ही लाईन सेम, ही लाईन आणि ही लाईन. नेहमी स्केच असं व्हाईट ठेवायचं नाही आहे, आपल्याला फुल्ली कन्स्ट्रेंट करायचं. या लाईनपासून या लाईनपर्यंत एक रँडम डिस्टन्स आपण देऊन टाकू. झालं मर्ज. शेडिंग विथ एज स्ट्रेनर. आता इथे हा सिलेंडर दिलेला आहे, डायमीटर दिलेला आहे 32चा आणि 20चा. आतला होल जो असेल तो 20चा डायमीटर आहे आणि त्याची हाईट आहे 3ची. म्हणजे आपल्याला तो ॲड करायचा आहे 3ने. हा वरचा फेस घेतला, त्यानंतर मग स्केचमध्ये जायचं, सर्कल कमांड घेतली, डायमीटर आहे 32चा, त्याची पोझिशन आपल्याला द्यायला लागणार, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत 40चं. हा जो सर्कल आहे, ओके, याच्या पॉईंटपासून इथपर्यंत 40. तिथे प्रोजेक्ट 3D एलिमेंटचा ऑप्शन आहे. ओके, आणि कन्स्ट्रक्शन ऑप्शन ऑन करायचं, म्हणजे याचं रेफरन्स जर का घ्यायचं असेल तर आपण असा रेफरन्स घेऊ शकतो. आता इथे हा पॉईंट भेटत नाहीये, परत आपण काय करू, एक पॉईंट इथे ड्रॉ करून घेऊ. हा पॉईंट आणि हा सर्कल राईट क्लिक करून कॉन्सेंट्रिसिटी, हा पॉईंट डॉटेडमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये, हा पॉईंट आणि या पॉईंटमध्ये डिस्टन्स 40चं दिलेलं आहे. एक्झिट केलं, त्यानंतर मग पॅड करायचं. पॅडची हाईट किती आहे, 3 mm. इथे मी 3 एंटर करतो. त्यानंतर मग कट आहे 20चा, तर वरचा सरफेस सिलेक्ट केला, स्केचमध्ये जायचं, सेम इथे सर्कल सिलेक्ट केला, प्रोजेक्ट 3D एलिमेंट आणि कन्स्ट्रक्शन ऑप्शन ऑन करायचा. ओके, रेफरन्ससाठी परत कन्स्ट्रक्शन ऑप्शन ऑफ करून टाकला आणि ते जवळ गेलं की ते हा सर्कल ड्रॉ करायचा. याचा डायमीटर आहे 20चा. आता इथे सेकंड ऑप्शन त्यांनी काय दिलेलं आहे, पॉकेट. ओके, पॉकेटमध्ये मटेरियल कट होणार अप टू नेक्स्ट करायचं, नेक्स्ट सरफेसपर्यंत कट झालं. आता राहिला पोर्शन कुठला, हा वाला. त्यांनी इथे काय दिलेलं आहे, होल दिलेला आहे A18चा, हा डायमीटर दिलेला आहे 32चा. ओके, तर हे जे आहे इन्क्लाइन आहे 45 डिग्रीवरती, तर आपण ते रिव्हॉल्व कमांडने ड्रॉ करू. ओके, फ्रंट प्लेन सिलेक्ट केला, स्केचमध्ये जायचं, परपेंडिक्युलर,
ॲक्सिस एक ड्रॉ केली. हा पॉईंट जो आहे कन्स्ट्रेंट सिलेक्ट केलं, या सर्कलला राईट क्लिक करून कॉन्सेंट्रिसिटी, ही लाईन ही ॲक्सिस पॅरलल करायची. त्यानंतर मग प्रत्येक लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, राईट क्लिक करून परपेंडिक्युलर. एक एक ड्रॉ करा म्हणजे ते इझी होऊन जाईल. आता डायमीटर हा 32चा आहे. ओके, हा आपण ह्याच्यावरती कोइन्साइड करून घेऊ. या लाईनपासून या लाईनपर्यंत 32चा डायमीटर. रिव्हॉल्व कमांडमध्ये लक्षात ठेवायचं, आपण ड्रॉ करताना हाफ प्रोफाईल ड्रॉ करतो. ओके, ॲक्सिस एक हॉरिझॉन्टल ड्रॉ करू. दोघांमध्ये त्यांनी अँगल दिलेला आहे 45 डिग्रीचा. त्यानंतर मग इथून इथपर्यंत हे 45चं डिस्टन्स दिलेलं आहे. या पॉईंटपासून या लाईनपर्यंत 45 एंटर. ओके, आता हे त्याच्या आतमध्ये मर्जच होणार आहे, त्यामुळे हे लॉक करून ठेवायचं. 27, 28 वगैरे असं राऊंड फिगर ठेवतो. कुठलंच असे प्रोफाईल अंडर कन्स्ट्रेंट ठेवायचं. ओके, ते मेन इम्पॉर्टंट होता. एक्झिट आणि ते शाफ्ट कमांड आहे. ओके, शाफ्टसाठी आपल्याला ॲक्सिस लागते, तिथे आपल्याला ॲक्सिस सिलेक्ट करावं लागणार. ॲक्सिसमध्ये ही लाईन मी सिलेक्ट करतो. हा होलचा M18 1.5, तिथे होल कमांड आहे, याला सिलेक्ट केलं. त्यानंतर मग ह्या फेसवरती क्लिक करायचं. इथे पोझिशन स्केचचं ऑप्शन आहे. पोझिशन स्केचमध्ये जायचं, हा पॉईंट बाजूला घ्यायचा आणि डायमेन्शन समजा आपल्याला द्यायचे असेल तर इथे सर्क्युलर असल्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण जर का फ्लॅट सरफेस असेल तर हे जी ॲक्सिस येते या ॲक्सिसच्या लॉंग डायमेन्शन द्यायचे नाही. हे रँडम कुठे पण येते, बरोबर ओरिजिनवरती येत नाही, जरासं इकडे तिकडे असू शकतं. ते हा सर्कल आणि हा पॉईंट राईट क्लिक करून कॉन्सेंट्रिसिटी, एक्झिट केलं. आता नेहमी थ्रेड जर का दिला असेल तर इथे हा थ्रेड डेफिनेशनचा ऑप्शन आहे, यामध्ये जायचं, थ्रेडेड ऑन करायचं. ओके, इथे मेट्रिक आपण थिन सिलेक्ट करू आणि इथे M18 सिलेक्ट करायचं. M18 1.5ची पिच आहे. आता इथे थ्रूआउट दिलेलं आहे, तिथे एक्सटेन्शनमध्ये आपण काय करू, अप टू नेक्स्ट करू. म्हणजे होल जो असेल तो अप टू नेक्स्ट गेला आणि थ्रेडची आत्ता डेप्थ किती आहे 10 आणि होलची डेप्थ किती आहे 21 पॉईंट समथिंग. तर इथे सपोर्ट डेप्थ करायचं, दोन्हीची डेप्थ सेम झाली आणि M18 झाला. होलचा डायमीटर ऑटोमॅटिक ॲडजस्ट होणार. ओके, तो किती आलेला आहे 16.376. ओके, तो कशावरती डिपेंड राहतो, म्हणजे आपण ड्रिल जो आहे तर ड्रिल 16चा वगैरे असणार तो. ओके, 18 मल्टिप्लाय बाय 0.85 वगैरे करतो मी, किती झालं 15.3. ओके, जरा अजून मोठं येईल, 18 मल्टिप्लाय बाय 0. त्याच्या आसपास राहतं 0.8 to 0.9च्या आसपास राहतं. ओके, 18 मल्टिप्लाय बाय 0.9 16.2च्या आसपास. ओके, तिथे ओके केलं. कळलं, तर असा हा पार्ट ड्रॉ करायचा. हा पार्ट ड्रॉ करला की बस इकडे